चिंतनिकेच्या महाचिंतनीच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले महंत बाबुळगावकर शास्त्रीजी, आमदार खोतकरजी, आमदार लोणीकरजी, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार नारायणजी कुचे, प्रभाकरजी बागल, योगेश अक्कर, सुदाम शास्त्रीजी, बहिराम बागल, कमलाकर बाबा, कोमल ठाकरे, संदीप राजे कपाटे, पंडित भुतेकर, राधाकिशन पटाडे, दामोना नवपुते आणि अनेक संत महंत आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे। ते सर्व वेगळ्या गावातून राज्यभरातून आलेले सर्वच मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, ही महाचिंतनिका जी सुरू झाली आणि आज तिचा 28वी चिंतनिका आहे। 27 पूर्ण झाल्या, त्यापैकी अनेक चिंतनीला मी उपस्थित होतो। माझ्या मतदारसंघात ती सुरू झाल्यामुळे उद्घाटनाच्या वेळेला पण तिथे होतो आणि म्हणून आदरणीय शास्त्रीजींनी ज्या कल्पनेने ही चिंतनिका सुरू केली तिचं पुढं महाचिंतनिका झालं। आता एवढाच हेतू होता की मानभाव पंथांचं, स्वामी चक्रधर स्वामीचं आणि एकूणच आपल्या परंपरेचं जो काही चांगले गुण आहे, चांगला विचार आहे, चांगला आचार आहे, तो अधिकाधिक लोकांपर्यंत जावा आणि दरवर्षी त्याची उजळणी व्हावी, नवे नवे लोक याच्यात सामील व्हावेत, नवे लोक आणखी आपापल्या गावात जाऊन चक्रधर स्वामीचा विचार त्या गावामध्ये मांडतील, अन्य लोकांपर्यंत जातील, हा त्या मागचा खऱ्यामध्ये हेतू। आणि मला असं वाटतं की तो हेतू आता सफल व्हायच्या मार्गावर आहे, सफल होतोय। त्या दृष्टीने लोक विचार करतायत आणि आत्ता या चिंतनिका संपल्यावर पुढच्या चिंतनिकेचंही डोक्यात राहतं आणि विशेषतः त्यांनी ज्या तारखा ठरवल्यात त्या तारखा त्या बदलत नाही। त्यामुळे तारखा पाठ आहे सगळ्यांच्या आणि त्यावेळेला त्या चिंतनिकेला आपल्याला जायचं आहे, वेळ काढायचा आहे। ही भावना अनेक महिने लोकांच्या मनामध्ये राहते आणि म्हणूनच ते आपलं कामधाम सगळं 8 तारखेच्या आत आटपून आपण काही दिवस तिकडं जावं या उद्देशाने वेळ काढतात। आणि म्हणून मला असं वाटतं की या चिंतनिकेचा जो हेतू आहे तो निश्चितपणे चांगला हेतू आहे। मानवा पंथाने महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे। मानवा पंथाने वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था याला आव्हान दिलं, म्हणजे तुम्ही जाती व्यवस्था पाळू नका, वर्णव्यवस्था पाळू नका, अशा प्रकारचं शिक्षण, अशा प्रकारचा विचार मानवा पंथाने जरी दिला असला तरी जी जातच नाही तिचं नाव जात असतं आणि म्हणून ती जात नाही आपल्या मनातून, तिचं नाव जात आहे, ती जावी। प्रत्यक्ष आपण व्यवहारात ती आणू नये। अमुक जातीचा, तमुक जातीचा, अमुक याचा, तमुक, ही भावना आता तुम्हाला लग्न कार्यात पाहिजे तर तुम्ही ठेवा, मना कोणी केलंय, पण रोजच्या व्यवहारात,
रोजच्या आचरणात, रोजच्या विचारणात आपण सर्व एक आहो ही भावना मनामध्ये राहावी, यासाठी हा विचार केला आहे. समाजाला अंधश्रद्धा, अज्ञानापासून मुक्त करायचा प्रयत्न चक्रधर स्वामीने केला. की आपलं जे काही अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा नाहीशी व्हावी. अनेक संतांनी प्रयत्न केला. आम्ही अजूनही माणसं आजारी पडले की कुठेतरी जाऊन एखादा अंगारा तरी लावतो, सकून तरी पाहतो, त्या देवाला तरी जातो आणि तिथं नारळ तरी फोडून येतो. काही काही जण तर काय काय विचार करत असतील सांगता येत नाही. परंतु हे जे अंधश्रद्धा आहे आपली, आता देवावर भक्ती करणं, श्रीकृष्णावर भक्ती करणं, श्रद्धा ठेवणं ही अंधश्रद्धा नाही. तर आजारी पडल्यानंतर चकून पाहणं आणि कोणीतरी आम्हाला येऊन मदत करील, परमेश्वर आमच्या पाठीशी उभा राहील, या पोराला परमेश्वर येऊन रात्री औषध देऊन जाईल आणि तो बरा होईल, याला अंधश्रद्धा म्हणतात. आणि ती आपण पाळायची आवश्यकता नाही. आणि अंधश्रद्धा आणि नवस हे जे आहे, मला सांगावं की न सांगावं, पण तुकाराम महाराजांचं एक ओवी याच्यात फार कडवट आहे. अतिशय कडवट ओवी आहे तुकाराम महाराजाची. ते म्हणे, नवसा साहे पोरं होती, नवसानी जर पोरं होत असती, नवसा साहे पोरं होती, मग का करावा लागे पती. इतकं रोक ठोक तुकाराम महाराजांनी सांगितलं, तरी आम्ही अजून विसरलो नाही. आम्ही ते नवस साहे आधी चालू आहे. ती अंधश्रद्धा आपण संपवावी. या मानवा पंथाच्या आदरणीय शास्त्री बाबांनी सामाजिक धार्मिक साहित्यामध्ये खूप मोठा प्रयत्न केला. बाबा तसे शाळेत जाऊन शिकले नाही. आम्ही तर पुष्कळ शिकलोय, पण आम्हाला ती बुद्धी आली नाही. बाबा शाळेत गेले नाही तर ती बौद्धिक क्षमता आली, ती बुद्धी तयार झाली, ती स्मरणशक्ती तयार झाली. कशामुळे झाली? तर ती एकाग्र चिंतानी, एकाग्र भावनेने, मनापासून त्यांनी जे काही अध्ययन केलं, जे काही ऐकलं, जे आपल्या मनात साठवलं, बाबांनी जे ऐकलंय ते आपल्या मनात साठवलंय, आपल्या डोक्यात साठवलंय. आणि त्याच्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता वाढत 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 त्यांना एवढा मोठा विचार सुचायला लागला, तो त्यांनी मनापासून केला. म्हणून तुमच्या आमच्या मनात असेल तर नक्की यश येतं, पण मनातच नसेल तर यश येणार नाही. आणि मग कुठली गोष्ट करायची असेल तर मनापासून करा. मन म्हणताय ना, मन वढाय सांगितलं ना परवा. मन कसं वढाळ असतं ते पण सांगितलं. आणि मन कसं घडतं, मन कसं घडू शकतं, मन कसं घडवलं पाहिजे हेही आपल्याला सांगितलं. त्या बहिणाबाईचं उदाहरण दिलंय. तुम्ही कविता ऐकल्या बहिणाबाईची, त्याच्यातली आणखी एक कविता एक छोटीशी. ती चिमणी आहे, चिमणी. आपल्या शेतात असते, ती गावात असते, झाडावर असते, घरावर असते, बारीकशी एवढी एवढी चिमणी. त्या चिमणीबद्दल ती बहिणाबाई सांगते की इवलीशी तिची चोच. काय इवलीशी म्हणजे थोडकी बारीक. इवलीशी तिची चोच, तेच दात तेच होट, तुला दिले रे देवानी 2 हात आणि 10 बोट. अरे ती चिमणी एका जिभेने, एका चोचीने जर आपलं घर बांधू शकते,
आपलं खोपडं चांगलं बांधू शकते, किती हल्लं वाऱ्याने तरी पडत नाही असं घर तयार करते. तर आपल्या देवाने आपल्याला 2 मजबूत हात दिले आणि विणकाम करायला, बारीक काम करायला बोट दिली. पण कुठं येतंय अजून सगळ्याला? सगळ्याला कुठं येतंय? अरे ज्याच्या हातात कौशल्य, ज्याच्या हातात कौशल्य लिखाणाचं असू दे, रांगोळी काढायचं असू दे, विणकाम करायचं असू दे, तो माणूस उपाशी राहत नाही. आणि जो शिकला, डिग्र्या घेतल्या, पण कुठं जॉबच मिळाला नाही, तर हिंडत राहतो, जॉब मिळत नाही. मग काय शिकलं पाहिजे? मला आमच्या शाळेतली एका मुलीचं कौतुक वाटलं. ती माणसाचं हुबहूब चित्र काढते आणि मग तिला अनेक लग्नातून, अनेक कार्यक्रमातून तिला बोलवणं येतं आणि तिच्याकडून ती रांगोळी काढून घेतली जाते आणि तिला मग पैसे पण दिले जातात. केवळ रांगोळी काढते म्हणून पैसे मिळवते. आणि त्यामुळे कौशल्य आपण केलं पाहिजे, कौशल्य शिकलं पाहिजे. कौशल्याला महत्व आहे. आता शाळेमध्ये त्याची सुरुवात झाली, सगळ्या शाळेमध्ये त्याची सुरुवात झाली. आणि आपल्या लहान मुलाला, आपल्या लहान मुलीला 1 वर्षाची झाली, बोलायला लागल्यापासून तिला कौशल्य शिकवता येतं. शिकवा. ते लहान मुले ना 1 वर्षाचं, ते ऐकून ध्यानात ठेवतं. ऐकून तुम्ही एखादी ओवी त्याला सांगा, ते पाठ करून सांगेल. तुम्ही त्याला एखादा श्लोक सांगा, त्या 1 वर्षाच्या पोराला तो सांगतो. आपण टीव्हीवर, दूरदर्शनवर किंवा त्या फेसबुकवर किंवा तुम्ही तुमच्या त्या यूट्यूबवर अनेक लहान मुलाचे आपण पाहतो, ऐकतोय. रामायण म्हणतं, कधी महाभारत म्हणतं, कधी श्लोक म्हणतं. ते 1 वर्षाचं, 1-1.5 वर्षाचं लेकरू का आलं त्याला? कारण त्याला शिकवलं म्हणून. इतक्या लहानपणापासून तुम्ही जे शिकवाल त्याला, ते त्याच्या स्मरणात राहतं आणि त्याची स्मरणशक्ती वाढते, त्याची बौद्धिक शक्ती वाढते. आणि ती बौद्धिक शक्ती आणि स्मरणशक्ती त्याला शाळेत गेल्यानंतर त्याला अभ्यास करायला त्याला उपयोगी पडते. ती त्याची स्मरणशक्ती वाढवा. हे काम आपलंच आहे, हे आपण केलं पाहिजे, मायबापाने केलं पाहिजे. आणि माझा आता दावा आहे की आता कोणत्याही लहान लेकराचे मायबाप निरक्षर नाही. काही ठिकाणी आजोबा आजी देखील साक्षरच आहे. स्वातंत्र्याच्या आधी ठीक होतं, सगळे अंगठे बहादर होते जवळजवळ. पण आता सगळे शिकलेले, तुम्हाला येतंय, पण तुम्ही सांगत नाही, तुम्ही करून घेत नाही. त्या मुलांची बौद्धिक क्षमता वाढत नाही, ती लहानपणापासून वाढली पाहिजे. याच्याकडे नक्की लक्ष द्या. तुमची मुलं चांगल्या प्रकारे पास होऊ शकतात, पण आमच्यावर याच्याकडे ध्यान नाही. मी ते ध्यान आपलं आकर्षित करतोय. यासाठी चक्रधर स्वामींनी क्रांतिकारी विचाराने एक महान संत होते. जात पंथ धर्माच्या कोणत्याही भेदभावाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मानवतेच्या धर्माला सर्वोच्च प्राधान्य दिलं, मानव धर्म. आणि म्हणून माणसाने माणसाबद्दल कसं वागलं पाहिजे, मानव धर्म म्हणजे आहे काय? आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये एवढं पाळा. मानव धर्म आला. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये हे तुम्ही सांभाळा. पण तसं होत नाही. किती केलं तरी मानव धर्माचा दुसरा अर्थ असाच आहे की तुमच्यापासून दुसऱ्याला वेदना होऊ नये, तुमच्यापासून त्याची झोपमोड होऊ नये, आपल्यापासून त्याला त्रास होता कामा नये. हा माणुसकीचा धर्म आहे. यालाच मानव धर्म म्हणतात. ही शिकवण चक्रधर स्वामींनी आपल्याला दिली. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की या शिकवणीचा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे आणि ते सर्वोच्च प्राधान्य त्यांना दिलं. समाजातील सर्व घटकाला जोडण्याचं
त्यांनी मोठं काम करायचं काम उभं केलंय. आज कितीतरी वर्ष झाली, माझ्या हिशोबाने 1200 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. 1200 वर्षापेक्षा अधिक काळ त्याला झाला. आणि म्हणून मानवा पंथांचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्या जाती धर्माच्या कुठलाही आक्षेप नाही, कोणाला नाव ठेवणं नाही, कोणाचा द्वेष करणं नाही. म्हणजे धर्माचा सोडा, मानवाचाही द्वेष करायचा नाही, कोण्या जातीचा द्वेष करायचा नाही. हा द्वेष करू नये हे स्वामीजींनी आपल्याला सगळ्याला शिकवलंय. त्यांनी साधारणतः 5 कृष्ण असं आपण साधारणतः स्वामीजी मानत होते. आणि त्याचीच आपण आज चर्चा करतो, त्यांचे नावं ठेवतो. एक होतं कृष्णापैकी गोपाळ कृष्ण, हे आम्ही आजही विचारात घेतो. दुसरे दत्तात्रय प्रभू, हे विचार करतो. चक्रपाणी गोविंद प्रभू आणि स्वतः चक्रधर स्वामी, असे 5 कृष्ण ते मानत असत. आणि त्याची उपासना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आपल्याला लक्षात येते. मला विनोबा भावेंचं एक त्यांनी पण संताचं जीवनासाठी म्हणलंय, संत जीवनाचा प्रकाश आहे. संताचे जीवन स्वतःसाठी नसून संपूर्ण समाजासाठी आहे. संताला त्रास झाला नाही असं नाही. अरे संताला जेवढा त्रास होतो तेवढा त्रास कोणाला झाला नाही, कोणाला झाला नाही. पण संत सांगत नाही, त्रास झालेले सांगत नाही, वेदना झालेल्या सांगत नाही, वेदना लपवून ठेवतात. कारण त्यांनी जर वेदना सांगायला गेला तर आमचे शिष्य काय म्हणतील, त्यांना जादा वेदना होती. म्हणून आपल्यापासून त्याला त्रास होऊ नये म्हणून आपल्या वेदना शिष्याला सांगायचं नाही. उपास तापास घडला तरी सांगायचं नाही, उपाशी काम करत राहिलं तरी सांगायचं नाही, काही मागायचं नाही. हा त्यागी जीवनाचा मार्ग म्हणजे संत. त्यागी जीवन, सर्व समाजासाठी वाहून दिलेलं जीवन, समाजाला समर्पित केलेलं जीवन म्हणजे संताचं जीवन आहे. आणि म्हणून आपल्या देशातली जी काही एक धार्मिक भावना आहे ती भावना जिवंत आहे. धार्मिक भावना, ती धार्मिक भावना नष्ट करायचा प्रयत्न आपल्या देशात झाला नाही असं नाही. खूप वर्ष झालाय बाहेरच्या लोकांनी तुमचे देव, तुमचे धर्म, तुमची पुस्तकं, तुमचे ग्रंथ सगळे जाळून टाकले, फेकून दिले. का? तुमच्या डोक्यात असलेल्या तुमची धार्मिक भावना ही नाहीशी झाली पाहिजे. जोपर्यंत तुमच्या डोक्यात ती नाहीशी होत नाही तोपर्यंत दुसरा विचार त्याच्यात जात नाही. म्हणून तुमच्या मनातली तुमची भारतीय संस्कृतीची भावना असेल, इथली धार्मिक भावना असेल, ती नष्ट करायचा प्रयत्न केला. हा त्याच सुमाराला केला ज्या वेळेला चक्रधर स्वामी इकडं काम करत होते, तिकडं मानभाव पंथाचा प्रचार करत होते. त्याच्या आधीपासून काही दिवस आणि नंतर खूप वर्ष अरे आपल्याकडे विद्या, प्रचंड विद्या होती. जगाने आपली विद्या नेली, जगाने जगाला दिली. आपण उजळणी लिहितो त्याच्यात एक शून्य आहेत ना. शून्याला काही अर्थ नाही. शून्याच्या पुढे किती शून्य लावले तरी त्याला काही अर्थ नाही. पण शून्याच्या मागे आकडा असेल तर त्या शून्याला महत्व आहे. आम्ही शून्यच आहोत, पण आमच्या मागे पार्टीचे किंवा समाजाचं जे आकडे आहेत त्याच्यामुळे महत्व आहे. समाजाचे आकडे मागे, पार्टीचे आकडे मागे, म्हणून या शून्याला किंमत असते. हे शून्य कोणी शोधलं? हे आपल्या महाराष्ट्रामध्ये
जळगाव जिल्ह्यातल्या 40गाव तालुक्यातल्या पितळ खोऱ्याच्या राहणाऱ्या भास्कराचार्यांनी शोधलंय. आणि भास्कराचार्यांनी ते शोधलं आणि जगाला दिलं. जगामध्ये तोपर्यंत शून्य नव्हतं. दशमलव पद्धती जगाला कोणी दिली असेल तर ती भारताने दिली. एवढी उच्च कोटीतली परंपरा आमच्याकडे आहे. आणि ही परंपरा त्यावेळेला भास्कराचार्यांनी, ते मोठे गणित तज्ज्ञ पण होते, लीलावती नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांच्या मुलीचं नाव होते लीलावती. त्या लीलावती, त्या मुलीने विचारलं त्याच्या बापाला, बाबा तुम्ही सांगता की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो, मग पडत काऊन नाही? भास्कराचार्यांनी उत्तर दिलं, ते एकमेकाला आकर्षण करतात म्हणून पडत नाही, वरच्यावर एकमेकाला खेचतात. त्याच्यानंतर 300-400 वर्षांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलाय. गुरुत्वाकर्षण 300-400 वर्षांनी हे घडले. 1100 किंवा 1235ला 1135ला भास्कराचार्यांनी सांगितलं. आणि 1530ला तो शोध लागलाय. आता कोणी लावला, कोणी न्यूटन म्हणतं तर कोणी कोपर्निकस म्हणतंय, तर शोधतोय मी पण ते, पण असं लोक सांगतात. आणि त्यामुळे ही विद्या आपल्याकडे होती. आपल्या वेदात आहे, यजुर्वेदात त्याचा उल्लेख आहे, सगळ्याचा उल्लेख आहे यजुर्वेदामध्ये. मी ज्या राजस्थानमध्ये जातो तिथं सगळे वेद पाठ करणारे लोक आहेत. मी सहज एकाला विचारलं अशा प्रकारचा श्लोक आहे का, त्याने मला लगेच म्हणून दाखवला. म्हणजे पूर्ण वेद पाठांतर असलेले लोक आहेत, आजही करतायत. आणि विद्या होती. आणखी एक गोष्ट सांगतो, नालंदा विश्वविद्यालय तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. जगातले लोक तिथे शिक्षण घ्यायला येत होते, जगातले. तिथं पहिल्यांदा आला तो बख्तूर खिलजी. तिथे आल्यावर आजारी पडला. त्यावेळेला बख्तूर खिलजीला त्याच्याबरोबरचे लोक होणे, याला औषध द्या, याला काहीतरी देऊ, आणि कोणीतरी डॉक्टर बोलवा, कोणीतरी वैद्य बोलवा. नालंदा विश्वविद्यालयामधले आयुर्वेदाचे प्रमुख हे त्याला भेटायला आले. त्यांनी त्याला तपासलं, सांगितलं की मी तुला औषध देतो. पण ते बख्तूरजी काय म्हणलं की हे काफर लोक आहे, यांचं औषध मी घेणार नाही. पण तरी लोक आग्रह करत होते. मग त्या वैद्यांनी त्यांना सांगितलं, हे जर बख्तुरुद्दीन खिलजी कुराण वाचत असेल तर कुराणच्या पानाला भस्म लावून देतो, औषध लावून देतो. आणि त्याला सवय होती, जिभेला बोट लावायचं, पानं उलटायची, जिभेला बोट लावायचं, पानं उलटायची. ते पावडर त्याच्या जिभेला लागत होतं. हळूहळू पोटात गेलं, तो बरा झाला. आणि बरा झाल्यावर काय करावं त्यांनी सांगितलं, हे काफाराचं ग्रंथालय आहे, ही काफारांची विद्या आहे. ही काफारांची विद्या आपल्या देशात नाही, हिला जाळून टाका. जाळलं. 3 महिने ग्रंथालय जळत होतं. भारतातलं ग्रंथालय, तिथं जगातले लोक येऊन शिक्षण घेत होते. हे अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणि आपली संस्कृती बिघडवायचं काम कोणी केलं असेल तर ते शिक्षा पद्धतीने केलं आहे. आपला तो थॉमस मॅकॅलो ज्यांनी शिक्षा पद्धती आणली, त्यांनी म्हटलं की भारताची संस्कृती जर मुळापासून नाहीशी करायची असेल तर त्याची शिक्षा पद्धती बदला. त्याचं शिक्षण बदललं की त्याचे विचार बदलतील, त्याचे आचार बदलतील, संस्कृती बदलू शकते. हा विचार त्यांनी केलाय. माझं म्हणणं आहे की आपण या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे, आणि निश्चितपणे त्याचा अभ्यासही करावा असं मला वाटतं. मी
थोडक्यातच बोलणार आहे, मला आणखी एक कार्यक्रम आहे. पण आपल्या मानवा पंथाचं जे सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आपल्या देवगिरीचे राजे जे होते कृष्णदेवराय या देवगिरीचे राजे होते. ते 1247 ते 1260 या काळामध्ये राजे होते. विलक्षण पराक्रमी होते. त्यांचा मानवा पंथाशी संबंध आला. त्याला कण्हेर देव ते म्हणायचे, कण्हेर देव. कृष्णदेव नाही म्हणायचे, कण्हेर देव म्हणायचे. आणि म्हणून या देवगिरीचे राजे सुद्धा मानवा पंथाचे होते. त्यांची चक्रधर स्वामीची आणि कृष्णदेवरायाची भेट कुठं झाली तर ती झाली लोणारला. याच जे जिल्ह्याला लागून असलेला मेकर तालुक्यातलं लोणार गाव आहे, त्या ठिकाणी या दोघांची भेट झाली. हा इतिहास आहे. आणि म्हणून संत म्हणजे सत्यनिष्ठा ऋषीमुनींनी केलेला स्वधर्मनिष्ठा. आणि आणखी एक सांगायचं की या यदुवंशातली त्यांची जी एक महिला होती कृष्णदेवरायाची भावजाई, ती महानुपा पंथाची ती चांगली उपासिका होती महानुपा पंथाची. हे पण आपल्याला इतिहासामध्ये सापडेल. दुसरी गोष्ट की यादवाच्याच कारकिर्दीत 1228 पंढरपूरला पुंडलिकाने कोणच सापडत नाही, पण पुंडलिकाने विठोबाची स्थापना केली. ते वर्ष आहे 1228. त्याच काळातलं आहे. स्वामी चक्रधर स्वामीच्याच काळातलं आहे. ते पण आपण याच्यात लक्ष द्यावं. रामदेवरायाची पत्नी, तिचं नाव कामाई, ही महानुभाव पंथीय होती. हे पण आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मी महाराष्ट्राचं नाव कोणी ठेवलं याचाही उल्लेख महानुभावाच्या त्या विचारात आणि त्यांच्या पुस्तकात सापडतोय. मला एक पुस्तक वाचायला मिळालं. कमलजी ठाकरे, तुमच्या नागपूरचे एक आमदार ठाकरेंनी मला 2 पुस्तकं पाठवली शिवाजी महाराजांच्या संदर्भातली. आणि ते लिहिली देशमुख तर त्यांनी ती लिहिलेली पुस्तकं आहे. आणि ती मी वाचत असताना मला एक पॅरा सापडला त्याच्यात. महानुभाव आचार महाभाष्य. ते पुस्तक काही मी पाहिलं नाही, तुम्ही पाहिलं असेल तर शोधा कुठं. पण हे महानुभाव आचार महाभाष्य हे जे पुस्तक त्यावेळचं लिहिलं गेलं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख आहे. आता ते देशमुखांनी लिहिलं. देशमुख तुमच्या नावाचे गावाचे जे, त्यांना शोधायला लावा किंवा तुम्ही शोधा ते पुस्तक कुठे आहे म्हणून. त्याच्या रेफरन्सवरून मी सांगतोय की देश भणिजे खंडमंडळ, मग देशाचं एक खंडमंडळ आहे असं त्यांना म्हणायचं. दैसे फुले गणा मासोनी दक्षिणेस मराठी भाष ते तुला गई वर्ते ते तुले एक मंडळ. ते तुले म्हणजे तिथपर्यंत असं त्याचा अर्थ आहे. तयाशी उत्तरे बालेघाट, बालाघाटाचा डोंगर आपल्याकडे आहे. तयाशी उत्तरे बालाघाट ऐसे एक खंडमंडळ मग उभय गंगा तीर. आता गंगा गोदावरीला गंगा म्हणतात का आणखी त्या गंगेला माहीत नाही, परंतु त्याच्यामध्ये उल्लेख आहे मग उभय गंगा तीर तेही एक खंडमंडळ. आता तया पासूनी मेघकर घाट, मेघ घाट म्हणजे तो तसावा, ते एक खंडमंडळ. तया पासूनी अवघे वराड
तुमचं तयापासून अवघे वराडापर्यंत ते एक खंड मंडळ पर अवधीची मिळवणी, अवधीची म्हणजे सगळे मिळून, अवधीची मिळवणी महाराष्ट्र बोलीजे, महाराष्ट्र बोलीजे किंचित किंचित भाषेचा पालट. म्हणजे 12 कोसावर गेलं की भाषा बदलते असं आपण म्हणतो, ते त्याच्यात लिहिलं किंचित किंचित भाषेचा पालट. असे म्हणून खंड मंडळे म्हणावी अशा प्रकारचं त्या पुस्तकात आहे, तो उल्लेख आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचं नाव हे 1200 वर्षापासून चालू आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. आता मला सांगायचं की या सगळ्याच्यामध्ये आमचे महिला मंडळ जोरात या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांना पाहून नेहमी मी सांगत असतो की आपण आपल्या पाल्याला चांगलं शिकवा, मोठं करा. आणि आता शिकणं जरुरी झालंय. त्याच्या आधी एक सांगतो की हे जे एक निवेदन माझ्या हातात दिलंय चिंतनी संस्था करमाड आणि चक्रधर स्वामीच्या नावे अध्ययन केंद्र सुरू करणे, हे मी विद्यापीठाला जरूर पाठवून देतो. आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटला तर माझं त्यांना पत्र आलेलं पण असेल हे पण सांगतो. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की या चिंतनीच्या मध्ये जी काही आपली सांस्कृतिक परंपरा आहे ती सगळी आहे. आपण मी आणखी एक श्लोक माझ्या त्या विष्णू पुराणातला ऐकला. विष्णू पुराण मी कधी सगळं वाचलं नाही, पण तेवढा श्लोक माझा पाठ झालाय. तत्कर्म येत न बंधाय, कर्माला बांधू नका. कर्म करीत राहा, काम करीत राहा असं त्याचं आहे. त्याला थांबू नका. कर्माला म्हणजे कामाला, म्हणजे जे हातात काम मिळेल ते पूर्ण करीत जा असं त्याचा अर्थ आहे. सा विद्या या विमुक्त आहे, आणि जी विद्या आहे ती विमुक्तपणे वाटा, मुक्तपणे वाटून द्या, ती जवळ ठेवू नका. आता चिंतनिकेमध्ये सुद्धा जे काही इथं लोक येऊन बोलतात, आचार्य मंडळी बोलतात, ते त्यांच्याकडे असलेली सगळी विद्या आपल्याला विमुक्तपणे देतात. ती आपल्या चिंतनात राहिली पाहिजे, आपल्या मनात राहिली पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. आणि स्मरण करताना देखील आपल्याला वारंवार त्याची आठवण झाली पाहिजे, तरच या महाचिंतनिकचा अर्थ पूर्ण होईल. महिलांसाठी एकच सांगेल की मला मागे सांगितलं असेल काही महिला आणि माझं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी ऐकलं असेल. यशवंतराव चव्हाणाच्या आईचं उदाहरण आहे. यशवंतराव चव्हाण किती मोठे झाले, या देशाचे उपपंतप्रधान झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र त्यानेच खेचून आणलाय. त्यांचे वडील वारल्यानंतर, त्यांचे वडील इंग्रजाच्या पोस्टात काम करत होते. त्यांचे वडील वारल्यानंतर यांना 4 भावंड आहे, 4 लेकरं. मग त्यांच्या आईने काय केलं की गावात 1-2 एकर जमीन होती, फार नव्हती, ती कोरडवाहू. मग त्या कराडला आल्या आणि कराडला एक खोली भाड्याने घेतली आणि त्या मुलाला शाळेत घातलं. आणि त्यानंतर आता त्या खोलीचं भाडं कुठून द्यायचं, पोरांचं शिक्षण कसं करायचं, म्हणून त्या माऊलींनी काय केलं सांगू. त्या माऊलींनी केलं की लोकांचं त्यावेळेला चक्क्या नव्हत्या, एवढ्या इलेक्ट्रिकच्या इंजिनवरच्या चक्क्या नव्हत्या, हाताने दळा लागत होतं जात्यावर. सांगितलं असतं ना परवा, घरोटातून पडे पिठी वगैरे वगैरे काय जे असेल ते. परंतु त्या माऊलींनी काही श्रीमंत लोकांचे दळण आणायचं, रात्री दळायचं, सकाळी नेऊन द्यायचं, आणि काय पैसा 2 पैसे 4 पैसे मिळतील ते आणायचे आणि त्याच्यावर मुलाचं शिक्षण करायचं. एवढा दूरचा विचार केला. ती रडत बसली नाही माऊली, घाबरून गेली नाही.
अरे हिमतीने उभी राहिली आणि मुलांना शिकवलं. मुलगा एवढा प्रचंड हिमालय एवढा तो माणूस झाला. इतकं तिने शिकवलं यशवंतराव चव्हाणाला. तर त्यावेळेला रात्री 2 वाजता उठायची दळायला, आणि ज्यावेळेला जातं चालू झालं की पोरं पण उठायची आवाजाने. मग पोराला एका मांडीवर घ्यायची, एका हाताने पोराला थापटायची, दुसऱ्या हाताने ती जातं ओढत राहायची आणि ओवी म्हणायची. काय म्हणायची ओवी? ओवी अशी म्हणायची की नका बाळानं डगमगू, लेकरा हो डगमगू नका, नका बाळानो डगमगू, चंद्रा सूर्यावरील निघून जातील ढगू. हे चंद्र सूर्यावर आलेलं ढग आहे, थोडा अंधार पडलाय. तुमचं दुःख तसं आहे, थोड्या वेळाने निघून जातील, काही महिन्यांना काही वर्षांनी निघून जाईल. बिलकुल डगमगू नका. हा उपदेश त्याच्या माऊलीने यशवंतराव चव्हाणाला केला. आणि यशवंतराव चव्हाण हे सगळं ऐकत होते, त्यांना समजत होतं. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय की माझ्या आईने किती कष्ट केले म्हणून. आणि कष्टाला सीमा नसते, कष्टाला सीमा नसते. आपल्या देशाची संस्कृती कोणी जीवन ठेवली असेल तर या माय माऊल्यांनी ठेवली, हेही तितकंच खरं आहे. सणवार त्यांनी ठेवले, देवधर्म त्यांनी जादा पाळला माणसापेक्षा, आणि त्याने जीवन ठेवली. पण आपल्याकडे दुसरी ओवी सांगू, दुसरी एक ओवी येते. दुसरी ओवी अशी एक, आमच्याकडे लई वेळा म्हणतात पोरी. आणि मग एका आपण पूर्वी काय होतं, घरी पाहुणा आला, अरे अरे भाऊ जेवायला बैस. आणि जेवायला बैस म्हटलं की कधी भाकरी त्या असायच्या, कोरड्याच नसायचं. कोरड्याचा अर्थात जे कोरडी बरोबर खावं लागतं त्याचं नाव कोरड्याच. आणि त्यामुळे कोरड्याच नसलं की मग शेजाऱ्या पाजाऱ्याकडून मागून आणायचं. तेव्हाला देते होते लोक एकमेकाला. पण एखाद्या बाईने दिलं नाही तर हिला राग येतो, काऊन नाही दिलं, काऊन नाही दिलं. असं त्याच्या घरात मुद्दाम नाही दिलं, माझ्या माहेरचा माणूस आला म्हणून नाही दिलं, असं तिच्या डोक्यात चालू असतं. आणि पण ती रात्री जात्यावर बसली की मग ती पण ओवी म्हणते. काय म्हणते? शेजारीनं बाई कोरड्याचं तू नाही दिलं, शेजारीनं बाई कोरड्याचं तू नाही दिलं, तुझ्या उरावर ग पिठलं केलं. धन्यवाद.